अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस होतो आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार आलेले आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, अगदी तलाव देखील फुटलेले आहेत। काय एकंदरीत सरकारकडे मागणी आहे? एक तर प्रत्येक गावामध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याच्याच बरोबर जे काही सीना नदी असेल, नाही तर आता मोहरी प्रकल्पावर आपण आहोत, छोटे काही नाले असतील, छोट्या नद्या असतील, याच्या आजूबाजूला सुद्धा शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झाले पाणी जास्त वाढल्यामुळे। आता बघा, मोहरी प्रकल्पाचंच बोलायचं झालं तर इथला जो बंधारा होता, त्याचा जो काही एक छोटासा भाग असतो, तो फुटल्यामुळे हे सर्व पाणी खालच्या बाजूला चालले आणि खाली असणाऱ्या शेतकऱ्याला खूप मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आता आम्ही आमच्या परीने जेवढं जमतंय, आम्ही स्वतः इथं सिमेंटच्या गोण्या, हजारे गोण्या आणलेल्या आहेत, 3 मशीन स्वखर्चातून इथं दिलेल्या आहेत। अधिकाऱ्याला आम्ही मदत करत आहोत। भीती अशी आहे की अजून जास्त पाऊस आला तर बाकीचा जर भराव फुटला तर खाली असणाऱ्या प्रत्येक गावाला अडचण येऊ शकते। आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथं असणाऱ्या 12 गावं पिण्यासाठी आणि शेतीसाठी हे पाणी नसल्यामुळे अडचणी देऊ शकतात। त्यामुळे आम्ही उद्याचा विचार करून आज इथं येऊन ज्या काय अडचणी सोडवता येईल ते सोडवत आहे। आमच्या सगळ्यांची मागणी आहे की शेतकऱ्याला सरसकट पंचनामे करून कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये हे दिले गेले पाहिजे। कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ। त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पंजाबला तिथं असलेल्या सरकारली पूर परिस्थिती आल्यामुळे 50,000 पर हेक्टरची मदत ही जाहीर केली। मग महाराष्ट्राला का जमणार नाही? त्यामुळे लवकरात लवकर ही मदत झाली पाहिजे। आणि सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना मला सांगायचंय, इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही हिंदू मुस्लिम केलं, मराठा ओबीसी केलं, समाजामध्ये वाद निर्माण केला, राजकीय पोळी भाजली आणि आता त्यावेळेस तुम्ही बोलत होता हिंदू खतरे में। आज मला त्यांना सांगायचे, फक्त हिंदू खतरे में नाही तर आज सर्व समाज खतरे में आहेत। हिंदू खतरे में आहेत, मुस्लिम खतरे में आहेत, ओबीसी, एसटी, मराठा हे सगळे समाज आज अडचणीत आहेत। तर आज या सर्व समाजासाठी, मराठी माणसांसाठी सरकारकडनं मदत ही लवकरात लवकर ही जाहीर झाली पाहिजे, अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। ज्या वेळेला हे सत्ताधारी विरोधामध्ये होते त्यावेळेला त्याची भाषणं वेगळी होती, आता मात्र कुठेतरी ते मदत करताना दिसत नाही। 19-20 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता होते, तेव्हा म्हणाले दानत लागते, हिंमत लागते, लोन घेतलं पाहिजे आणि मग तिथं त्या काळामध्ये महाविकास आघाडीने मदत केली पाहिजे। महाविकास आघाडी सरकारने मदत केली, पण मग म्हणतात ना, भपकाच इतका असतो जेव्हा तुम्ही विरोधात असता आणि जेव्हा सत्तेत येतात तुम्ही म्हणता योग्य वेळ आल्यानंतर आम्ही मदत करू। आता तुम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष नेता असताना जे काही व्हिडिओ ते आम्ही प्रसिद्ध केलेत। आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे ताकद आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे, खाली सत्ता आहे। अजितदादांनी सुद्धा विरोधी पक्ष नेता असताना ओला दुष्काळ जाहीर करा असं सांगितलं होतं। आज ते उपमुख्यमंत्री आहेत, तिजोऱ्याच्या चाव्या त्यांच्या हातामध्ये। त्यामुळे आज कॅबिनेटमध्ये थातुरमातुर चर्चा करण्यापेक्षा 50,000 रुपये पर हेक्टर ही मदत आमच्या शेतकऱ्याला तुम्ही जाहीर करा आणि कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ असं समजून आजच्या आज तो निर्णय तिथं घ्या। एक वेगळा प्रश्न, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नागपूर चिंतन शिबिर झालं त्याच्यानंतर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी राजीनामा दिलाय, कुठेतरी नाराजीचा सूर पक्षामध्ये दिसतोय। आता हे बघा, या तिन्ही पक्षामध्ये जे कुठले नेते आहेत, प्रमुख नेते नाही तर तिथे असणारे मंत्री आहेत, त्यांच्यामध्ये नाराजगी आहे। आता पक्षामध्ये सुद्धा नाराजगी सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा असतात, हे काम मिळालं पाहिजे, हे महत्त्व मिळालं पाहिजे, स्टेजवर बोलवलं पाहिजे। त्यामुळे अशा पद्धतीने पदाधिकारी काही नाराज होत असतात। आमच्याबरोबर जे आहेत ते विचाराला प्रामाणिक आहेत आणि आमच्याबरोबर राहून लोकांच्या हितासाठी आज ते काम करत आहेत। त्यामुळे तुमच्या पक्षात काय चाललंय आमचं घेणं देणं नाही। आमचं एवढंच मत आहे की लवकरात लवकर आमच्या बळीराजाला मदत द्या। एक ट्विट आपण केलं होतं अधिकाऱ्यांसंदर्भामध्ये, काल परवा एक व्हिडिओ देखील आपला व्हायरल झाला का अधिकाऱ्यांना आपण झापलंय, काय एकंदरीत नेमकं अधिकाऱ्यांच्या मागे आपण का लागलाय? नाही, फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन मधले जे काही अधिकारी आहेत, जे कुठेतरी एखाद्या हॉटेलवर धाड टाकतात, नाहीतर असं काही क्वालिटीच्या बाबतीत बघायचं असतं, दुधाची क्वालिटी वगैरे इतर काही गोष्टी असतात, असे काही आता नवीन रिक्रुटमेंट तिथं झालेलं आहे। आता तो व्हिडिओ, आता हा काही व्हिडिओ मी टाकला नाही, त्यांच्याच एका अधिकाऱ्याने व्हिडिओ टाकलेला आहे। त्यांचं ट्रेनिंग झालं होतं, ट्रेनिंग संपलं होतं, आता कामाची वेळ होती। आणि मग कामाची वेळ असताना तुम्ही जर 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करत असाल तर सरळ काही ठराविक प्रश्न मी विचारलेले आहेत की सरकारने याचं बिल भरलं का, कमिशनरांनी बिल भरलं का, त्या 5 स्टारच्या पार्टीचं म्हणजे 7 लाख तरी बिल कमीत कमी तिथं झालं असेल। त्याच्याबरोबर नाही तर कुठल्या अधिकाऱ्यांनी भरलं, नेत्यांनी भरलं का सगळ्यांनी मिळून तिथं भरलं, हे कुठेतरी लोकांसमोर आलं पाहिजे। आम्हाला कुठेतरी काही माहिती असं मिळत आहे की ठराविक काही जुने अधिकारी असे आहेत की त्यांचा एक ग्रुप तयार करतात, कोणाला निलंबित करायचं, कोणाला कुठं नियुक्ती द्यायची, कुठल्या भागामध्ये कोणाची नियुक्ती करायची, अशा प्रकारे काही टोळ्या तिथं काम करतात। त्यामुळे या बाबतीतले अधिकचा पेपर
काही माहिती मला मिळेलच आणि ती माहिती माझ्याकडे आल्यानंतर मी प्रसिद्ध करेल. कमिशनर साहेब याबाबतीत काय बोलतात हे आपण सर्वजण बघूया. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते आमदार रोहित पवार. सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.